न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, लोकशाहीची जागतिक महामूल्य या देशामध्ये रुजवण्याचं कार्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. महात्मा फुलेंचा जन्म 1827, निधन 1890 या कालखंडामध्ये त्यांनी भारताच्या प्रमुख सुधारणा केल्या. जगामधले थॉमस पेन असेल आणि राईट ऑफ द मिनारे थॉमस पेन असतील आणि अमेरिकन राज्यक्रांती, फ्रान्स राज्यक्रांती अशा प्रकारचे 19व्या शतकामध्ये भारतामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी क्रांती केली आणि ते क्रांतीचं बीज त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलं. खरं तर त्यांचं मूळ गाव कटगुण, खानवडी आणि पुण्याच्या परिसरामध्ये गोऱ्यांचे फुले ते झाले आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचं या देशामधलं काम केलं. या देशातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी वर्ग, महिला वर्ग आणि या देशातील तमाम जो अबोलका वर्ग, नाहिरे वर्गासाठी फार मोठी समाजसुधारणा देशामध्ये क्रांती केली. एकूणच मानवजातीला, एकूणच या देशातील मानवतेला उभं करणारं काम त्यांनी केलं. त्यामुळं सर्व जाती धर्माचं या देशामधलं आजचं जे काम आहे ते मानवतेवादी कार्य त्यांनी त्या काळामध्ये केलं. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिता आलं, महात्मा ज्योतिराव फुल्यांना त्या काळामध्ये महान कार्य करता आलं. त्या पूर्व काळामध्ये संतांचा हा महाराष्ट्र, अनेक हा समाजसुधारकांचा हा देश, या समाजसुधारक म्हणून महान कामगिरी केलेली महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आज विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृती दिनानिमित्तानं भारतातल्या सर्व मुली मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. शेतकरी वर्ग आज दुःखी जरी असला तरी तो उद्या आता श्रीमंत होणार आहे. त्याच्या घरी मुलं, जन्माला आलेल्या मुलांना शिक्षण घ्यावं, व्यवसाय करावा, आळस झटकावा, ग्रंथ वाचावा, व्यायाम करावा, नवीन जगाची टेक्नॉलॉजी घ्यावी. AIच्या जगामध्ये आपण AI घेऊन आपण एक समृद्ध झालं पाहिजे. ऊस, कापूस आणि जर्सी गाय आणि माणूस महत्त्वाचा आहे. माणूस, प्राणी आणि सजीव सृष्टीला एकत्र बांधण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. आणि म्हणून गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा असूल असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, तृतीयरत्न नाटक असेल, या सर्व ग्रंथामधून मानवतेचे विचार त्यांनी सांगितले. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता सांगितलं. या देशातली महान लोकशाही त्यांनी 200 वर्षापूर्वी सांगितलं. त्या महात्मा फुल्यांना, भारताच्या महात्मा फुले राष्ट्रपिता यांना मी मनापासून अभिवादन करतो. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि त्या काळामधले सर्व भारतातले समाजसुधारक होते. त्या संतांच्यापासून, समाजसुधारकापासून सर्वांना, भगतसिंग साहेबांना, भगतसिंग सुभाषबाबूंना सर्वांना अभिवादन करतो. आणि महात्मा ज्योतिराव फुले भारतातल्या सर्वच समाजसुधारकांचे महान समाजसुधारक, त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय भारत.